ओम शांती। आज आहे 13/8/2025 ची साकार मुरली। बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, अकाल मूर्त बाबा बोलता चालता ह्या सिंहासनावर येत असतात। म्हणजे ब्रह्मा बाबांचं भ्रुकुटी रूपी सिंहासनावरती शिव बाबा येऊन आपल्या सर्व ब्राह्मण मुलांना शूद्रापासून ब्राह्मण बनवतात, ब्राह्मणांची रचना करतात। आणि आज बाबा म्हणतात, जे हुशार मुलं आहे ते कोणत्या राजला खूप चांगल्या रीतीने समजतात आणि इतरांना सुद्धा समजवतात। तर ब्रह्मा कोण आहे आणि ब्रह्मा सो विष्णू आणि विष्णू सो ब्रह्मा हे कसे बनतात? प्रजापिता ब्रह्मा कुठे आहे? ते देवता नाहीये, ब्रह्माने ब्राह्मणांची रचना केलेली आहे। हे सर्व राज जे हुशार मुलं आहेत तेच समजू शकतात। बाबा सांगतात, जे घोडेस्वार आणि प्यादे आहेत ते ह्या गोष्टींना व्यवस्थित रीतीने समजू शकत नाही, तर ते गोंधळून जाऊ शकतात। अर्थात बाबा सांगतात, जे पूर्ण रीतीने ज्ञानाला समजलेले नाही तर ते आहे घोडेस्वार मध्ये प्यादे आणि घोडेस्वार। आणि पहिले जे हुशार मुलं असतात त्यांना बाबा महारथी म्हणतात। महारथी मुलं प्रत्येक गोष्टीला समजून उमजून घेतात आणि बाकी मुलं जे असतात ते बाबांचे बनलेले तर असतात, परंतु ज्ञानाचं चिंतन करत नाही किंवा योग व्यवस्थित नसल्यामुळे बाबा त्यांना घोडेस्वार किंवा प्यादे म्हणत असतात। आज बाबा सांगतात की मुलांना तुम्ही पुरुषार्थ असा करा की सत्ययुगामध्ये जाऊन तुम्ही राजा राणी बनला पाहिजे, ना की प्रजा किंवा दासदासी बनण्यासाठी काही पुरुषार्थ करावा लागत नाही। इथे सत्ययुगामध्ये राजा महाराणी बनण्याचा हा खरा पुरुषार्थ आहे। मग बाबा म्हणतात, मुलांनो तुम्ही तेवढ्याच पदावर खुश आहात का? नाही। मग आज बाबा सांगतात की बरेच मुलं असं काही कर्म करतात आणि ते बाबांकडनं लपवून ठेवतात, बाबांना सच्चाईने सांगत नाही। ज्या ज्या काही गोष्टी आपल्या हातून चुका होतात त्या चुकांना जर माफ करायचं असेल तर आपण बाबांना सच्चाईने सांगितलं पाहिजे। नाहीतर बाबा सांगतात, तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञानाची धारणा होणार नाही। दुसरी गोष्ट, जे झालेली प्राप्ती आहे ती प्राप्ती सुद्धा निघून जाईल आणि तुम्ही इथे आलेला आहात काळ्यापासून गोर बनण्यासाठी, अर्थात पतितापासून पावन बनण्यासाठी। तर तुम्ही पावन कसे बनू शकाल? जन्माजन्मांतराचा पापाचा बोझा आपल्या आत्म्यावरती आहे आणि तो बोझ नष्ट करण्यासाठी बाबांची आठवण करणं, बाबांच्या श्रीमतानुसार चालणं जरूर गरजेचं आहे, नाहीतर शेवटी पश्चाताप येईल। बाबा सांगतात, इथे बाबांना जे खरं सांगतो त्याच्यामध्ये कोणतीही लाज वाटू देऊ नका, कारण बाबा बाबा आहे आणि बाबाच आपल्याला माफ करू शकतात, आपल्याला क्षमा करू शकतात। यामुळे कोणत्याही प्रकारच्या चुका न करता आपण बाबांना खरं खरं सांगितलं पाहिजे। आपलं भविष्य तकदीर उज्ज्वल करण्यासाठी आता विकारांना आपण सोडलं पाहिजे, विकारांचा त्याग केला पाहिजे, दुर्गुणांचा आपण त्याग केला पाहिजे। बाबा सांगतात, प्रत्येकावरती तुम्ही रहम केली पाहिजे। आणि हा ड्रामा आहे, ह्या ड्राम्याची प्रत्येक सीन वेगवेगळी आहे, तर याला साक्षी होऊन पाहिलं पाहिजे। एका बाबांच्या आठवणीमध्ये आपण मस्त राहिलं पाहिजे। बाबांची आठवण करण्यासाठी आपला उमंग आणि उत्साह कधीही कमी होता कामा नये। आपली जी पढाई आहे त्या पढाईमध्ये कधीही थकून जाऊ नका, गफलत करू नका। श्रेष्ठ आणि उंच तकदीर बनवायची असेल तर पवित्र जरूर बनलं पाहिजे। कधीही माया बरोबर हार न खाता, नापास न होता जन्माजन्मांतरासाठी आपलं पद भविष्य श्रेष्ठ बनवण्याचं काम आपण केलं पाहिजे। आणि बाबा वरदानामध्ये सांगतात, खरी सेवा द्वारा अविनाशी अलौकिक आणि खुशीच्या सागरामध्ये तुम्ही नेहमी डुबत असणारे खुशनसीब आत्मे आहात।
जे मुलं सेवेमध्ये बापदादा आणि मोठ्यांबरोबर निमित्त असतात ते मुलं स्नेहाने दुवांचे अधिकारी होतात. दुवा त्यांना प्राप्त होतात आणि त्या दुवा अंदरोनी अलौकिक मध्ये आत्मिक खुशीचा पारा चढवतात. बाबा सांगतात, जी सेवाद्वारे तुम्हाला आंतरिक खुशी होते, रूहानी मौज मध्ये तुम्ही राहतात, ते मुलं बेहदची प्राप्ती करून पुढे जातात. बाबा सांगतात, सच्ची सेवा सर्वांचा स्नेह, सर्वांच्या द्वारे अविनाशी सन्मान, खुशीच्या दुवा प्राप्त करण्यासाठी हे खुशनसीब आत्मे आपल्याला जे जे भेटतात त्यांच्याकडनं आपण ह्या दुवा आशीर्वाद प्राप्त केल्या पाहिजे, त्याचा आपण अनुभव केला पाहिजे आणि तीच आत्मा नेहमी खुश राहते आणि खुशनसीब बनत असते. बाबा म्हणतात, सदा हर्षित किंवा आकर्षण मूर्त बनण्यासाठी तुम्ही आता संतुष्ट मनी बना. जे आहे, जिथे आहे, जसं आहे, मी संतुष्ट आहे, मी भरपूर आहे, मी तृप्त आहे, मी कुणाच्याही आकर्षणामध्ये कधीही प्रभावित होणार नाही. सहयोगी बनण्यासाठी परमात्मा प्रेमाचे अनुभवी बना. कर्मामध्ये, वाणीमध्ये, संबंध आणि संपर्कामध्ये अतिप्रेम. बाबा सांगतात, अशी स्थिती बनवा की त्या प्रेमामध्ये डुबून जा. जितके तुम्ही त्या प्रेमामध्ये डुबून जाल तितकी तुमची अवस्था लीन राहील, एकरस राहील. बाबा सांगतात, ही एकरस स्थिती अन्य आत्म्यांना सुद्धा एकरस बनवू शकेल. बाबांचं प्रेम, बाबांच्या प्रेमाला खत्म करू नका. बाबा सांगतात की लीन शब्दाला दुनियावाल्यांनी पकडलं आणि लव शब्द सोडून दिला. बाबा म्हणतात, तुम्ही बाबांच्या प्रेमामध्ये डुबून राहा. बाबांच्या प्रेमानेच तुम्हाला बाबांच्या समान बनण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि बाबांच्या समान बनण्याची प्रेरणा सुद्धा येईल. बाबा प्रेमाचा सागर, तर बाबांची मुलं मास्टर प्रेमाचे सागर. तर कधीही आपल्या स्वतःमध्ये प्रेम जे आहे ते मागू नका. जितकं प्रेम द्याल तेवढं प्रेम तुम्हाला प्राप्त होईल. ओम शांती.